मनुष्याच्या जीवनात काही अपघात अपरिहार्य असतात, पण अपघातांनी आयुष्य थांबत नाही. उलट अपघातांचा खंबीरपणे सामना करून पुढे चालत राहणं यातच मनुष्याच्या जीवनाचं फलित सामावलेलं आहे. कोमल, मी जरा देवळात जाऊन येते. तुझं काम आटपलं की घरी गेलीस तरी चालेल. बरं, येते मी. मी जरा देवळात जाऊन येते. ये देवळात जाऊन ये आणि येताना ना माझ्यासाठी फळं घेऊन या. बरं, मी लवकर येते फळं घेऊन. नाही लवकर नको येऊ, लवकर नको येऊ. काही घाई करू नकोस. तुझी देवपूजा मनोसोक्त कर एकदम. काही घाई करू नकोस यायची. काय घाई? अहो पण माझा रात्रीचा स्वयंपाक राहिला करायचा. राहू दे ना, काय घाई येते? हे बघ, बाबा परगावी गेलेत, त्यांना यायला तसाही उशीर होणार आहे. स्वयंपाकाची काय घाई आहे? तू उशिरात ये. बरं ठीक आहे, येते. हा ये. घाई करू नकोस. हा, अजिबात घाई करू नकोस, अजिबात. वाह, बरं झालं बाहेर गेली. चांगली सुवर्ण संधी सापडली. आता तू मनोसोक्त देवदर्शन कर, मी माझं काम करतो. कोमल, आता कुठे जाशील कोमल तू? आता तू आणि मी. शरद, काय समजतोस तू स्वतःला? तुला काय वाटलं? तू कसाही वागलास तरी तुला अडवणार कोणी नाही. चुकतोयस तू. तुला शिक्षा जरूर होईल. लक्षात ठेव, तुझे घाणेरडे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाही. काय झालं स्वामी? खरं तर तुला आत्ताच्या आत्ता शिक्षा द्यावीशी वाटते, पण आम्ही तुला आत्ता शिक्षा करणार नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की तुला कसंही वागायला मोकळीक आहे. तुला शिक्षा होईल. स्वामी, कोणाविषयी बोलताय तुम्ही? शरद विषयी. अत्यंत चारित्र्यहीन मनुष्य आहे तो. पण स्वामी, काय केलं त्यांनी? अजून काही केलं नाहीये, पण बरंच काही करायचे मनसुबे आहेत त्याचे. अरे, त्याच्या घरात मोलमजुरीचं काम करणाऱ्या त्या मुलीवर वाईट नजर आहे त्याची. त्याचे डोळेच काढून घ्यायला हवेत. खरं तर खरंच स्वामी, चारित्र्यवान माणसं कमी होत चालली आहेत. होय बाळप्पा, अरे चारित्र्यवान होणं एवढं सोपं नसतं. चारित्र्य हे लोकांकरता नाही, स्वतः करता असतं. आपण चार चौघात असताना जो संयम बाळगतो, तोच संयम आसपास कुणी नसतानाही बाळगतो, तो खरा चारित्र्यवान. चारित्र्यवान माणूस आपल्या पदाचा आणि शक्तीचा कधीही गैरउपयोग करत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याचा संयम कायम असतो. संयम ही चारित्र्यवान माणसाची ताकद असते. दुर्दैवानी शरदचा संयमच ढळत चाललाय. मालक, तुम्ही काय हवंय? मला काय पाहिजे तुला चांगलं माहितीये. तू मला हवीस, तू हवीस मला. तू नाही मालक. आज मी माझी इच्छा पूर्ण करणार. आज सोडणार नाही तुला मी. मालक, सोडा मला. नाही, खूप दिवस मी वाट बघतो या संधीची. आज नाही सोडणार तुला. तुला सांगितलं ना माझी तुझी आज.
तुझ्या पाठीशी आहोत. त्या नराधमाचे दुष्ट मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही. आमच्या भक्ताची परीक्षा मात्र आता सुरू होतीये. संतोष, तुझी परीक्षा आता सुरू होते. पाहूया या परीक्षेला कसा सामोरा जातोयस. कुणाची बाजू घेणार आहेस? मित्राची की भावाची? कोणाच्या बाजूने उभा टाकणार आहेस? न्यायाच्या की नात्याच्या? तुझी कसोटी आता लागणार. पाहतो कुणाच्या बाजूनी न्याय देतोयस ते. मित्राच्या की भावाच्या? सत्याच्या की असत्याच्या? अजून आपली कोमल आली नाही हो. येईल ग. नाही हो, इतका वेळ कधी करत नाही ती. तू पण ना उगाचच काळजी करतेस. कोमल, कोमल, काय झालं? कोमल, अगं बोल ना, काय झालं? अगं तू अशी रडतेस का? नक्कीच काहीतरी बिनसलं असेल. त्याशिवाय आपली कोमल अशी रडेल का? काय ग, बोल ना. आपल्या वहिनीला नाही का सांगणार? काही नाही ग वहिनी. काय नाही? अगं मग अशी रडतेस का? कोणी काय बोललं का तुला? अगं काय लागलं बिगलं का तुला? बोल ना. नाही ग, अगं मग असंच वाईट वाटलं म्हणून. वाईट वाटलं? अगं का? अगं बोल ना कोमल. तू काहीतरी लपवतेस. खरं सांग, आमची शपथ आहे तुला. दादा, दादानी शपथ घातली आहे ना, आता सांग ना, काय झालं रडायला? दादा, मी शरद साहेबांच्या घरी होते. खोली आवरत होते. घरात कोणीच नव्हतं. काय? अगं ज्या घरात एवढी वर्ष तू काम केलंस त्याच घरात तुझ्यावर हात टाकला. नाही सोडणार मी त्याला, नाही सोडणार. अहो शांत व्हा तुम्ही, शांत व्हा ना. अगं शांत कसं हो? अगं माझ्या बहिणीवर हात टाकलाय त्याला. मी नाही सोडणार त्याला, नाही सोडणार. हो ऐका माझं, असं करू नका, ऐकून तर घ्या. मला सोड, तू वाट सोड माझी. मी नाही सोडणार त्याला. एकदा सतत भाऊजीशी बोलून तरी घ्या. काय करताय? संतोष, संतोष, हे काय चाललंय? कुठं काय चाललंय? मला डोळे नाहीत, दिसत नाही असं वाटतं तुला? अरे तिच्या अब्रूशी खेळ करत होतास तू. दिसलं ना तुला? परत कशाला विचारतोयस? दादा, अरे आपल्या घरात काम करते ती, कष्ट करून स्वतःचं पोट भरते. घरात कुणी नसताना फायदा घेऊन तू हे असते कृत्य करतोस. अरे लाज वाटत नाही का तुला? लाज कशाला वाटायला पाहिजे? अरे पुरुषाला पुरुषार्थ गाजवायची शरम नाही वाटत कधी? अरे हा कसला पुरुषार्थ? एकट्या मुलीला बेसावत गाठून हे असलं कृत्य करतोस? अरे आपल्या घरात कुणी नसताना आपण तिचं संरक्षण करायचं का? हे असं कृत्य? मला शहाणपणा शिकवू नको तर. हे बघ, ती आपल्या घरची मोलकरी नाही आणि मालकाला खुश ठेवणं हे तिचं कामच आहे. आणि या सामान्य घरातल्या मुली असतात ना, त्या अशाच कामासाठी असतात. कळलं? शी, अरे मला लाज वाटते तुझ्या असं बोलण्याचं. अरे तू असा विचार तरी कसा करू शकतोस? अत्यंत खालच्या दर्जाची विचारसरणी आहे तुझी. माझ्या विचारसरणीचा दर्जा तू नाही ठरवायचास. हे असं बोलायचा हक्क तुला दिला कोणी? आणि हे बघ, हे माझं आयुष्य आहे, ते कसं जगायचं ना हे मी माझं ठरवेन. याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. कळलं? हाच विचार आतापर्यंत करत होतो, पण आता नाही करणार. कारण माझा संबंध सगळ्याशी आहे, या घराशी आहे, या घराच्या नावाची आहे. आणि तू जे वाईट कृत्य केलंस ना त्या मुलीशीही. अरे माझ्या मित्राची बहीण आहे ती. आता त्या लोकांना काय तोंड दाखव? हे बघ, याचे परिणाम चांगले नाही होणार.
परिणामांची धमकी कोणाला देतो? मी नाही घाबरत परिणामांना वगैरे. आणि तू माझ्यापेक्षा धाकटायस, तू मला घाबरायचं, मी नाही तुला घाबरणार. आणि वहिनी, तिचा काय संबंध इथं? संबंध म्हणजे? अरे तुझी बायको आहे ती, आणि तिला जर हे कळलं तर? कळलं तर कळलं. मला नाही तिची परवा, कोणाचीच परवा नाही. आणि निघ इथून, चल. काय चाललंय इथे? आणि कोमल कुठे? नाही, तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही झालंय. म्हणजे बरोबर आहे तुझं. संतोषच त्याला धडा शिकवेल. दादा, आज संतोष होते म्हणून मी वाचले, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. काय नाही झालं ग. स्वामींची कृपा आहे आपल्यावर. ते आपल्या जीवनात काहीच वाईट घडू देणार नाही बघ. तुझं नशीब चांगलं म्हणून संतोष वेळेवर आला तिथे आणि त्याने सगळं पाहिलं. कदाचित संतोषने शरीराला झापलंही असेल. हो, कदाचित काय, नक्कीच झापलं असणार त्याला. संतोष भाऊजी माहित नाही का किती सज्जन येते. आपल्या कोमल बाबतीत असं झालं, त्यांना नक्कीच राग आला असेल आपल्या भावाचा. राग आला असेलच ग, पण संतोष चांगला आहे म्हणून तर सगळं अडेल वाटतंय. त्याचा चांगुलपणा सगळ्यांसाठीच आहे. कोमलसाठी त्याला खूप वाईट वाटत असणार, पण स्वतःच्या भावाविरुद्ध बोलताना तो कचरे. हो, कदाचित तुम्ही म्हणताय ते खरंही असेल, पण का आपण गप्प राहायचं? नाही, आता गप्प राहून फायदा नाही. मी पंचांकडे फिर्यादच करतो. येतो मी. मकरंद, तू आणि एवढ्या रात्री काय काम काढलंस? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? मला तुमच्याकडे एक तक्रार नोंदवायची. शरद विरुद्ध. शरद विरुद्ध? का? काय केलं त्यानं? आता काय सांगू तुम्हाला, माझा तर सांगतानाही संताप होतोय. तुम्हाला माहितीच आहे की माझी बहीण कोमल त्यांच्याकडे कामाला असते. संतोष आणि वहिनी तिला घरातल्यासारखी वागवतात. पण तो शरद त्या दिवशी घरात कोमल एकटी आवरत असताना शरद खोलीत गेला आणि ती संधी साधून त्यानं ठीक आहे, मी इतर पंचांशी बोलून ठेवतो. मी उद्या कळवतो पंचायत कधी भरवायची ते. कुणी साक्षीदार आहे का? हो आहे ना. काळजी करू नकोस, शरदला शिक्षा होईल. निघतो आता. धन्यवाद. अरे थोबाड उचकटती तुझं. बोल, काय झालं ते? स्वामी, मी काय करू? अरे कशाचं काय करू? बोल. आमच्या घरात जे काही घडलं, दादाने जे काही केलं, त्याची मलाच लाज वाटते. कशाबद्दल बोलतोयस? स्पष्ट ऐकायचंय मला. तुम्हारे मुंह से सुनना चाहता हूं. एकीकडे मित्राच्या बहिणीवर अन्याय झाला आणि दुसरीकडे अन्याय करणारा माझा भाऊ आहे. काय करू? मित्राच्या बहिणीच्या बाजूने उभा राहू की भावाच्या? घरच्यांनी तर भावाच्या मागे उभा राहा म्हणून सांगितलंय. माझा तर गोंधळच उडालाय. काय करू तेच कळत नाहीये. गोंधळच उडणार तुझा, आणि तुझ्या घरातल्यांचंही योग्यच आहे. अरे कुलदीपकांनी असे दिवे पाजळले, मग ते तरी काय करणार? पण मी काय करू स्वामी? माझंच मन मला खातंय. तू काय करणार? योग्य तेच कर. सत्याच्या बाजूनी उभा राहा. काय रे,
कुठं होता इतका वेळ? स्वामींना भेटायला गेलो होतो. मग काय म्हणाले स्वामी? सत्याच्या बाजूने उभा राहा असे म्हणाले. म्हणजे तू माझ्या विरुद्ध साक्ष देणार? हो. लाज नाही वाटत का? लाज लाज वाटते रे, पण मी साक्ष देणार आहे याची नाही, तर तू केलेल्या कृत्याची, ज्यामुळे आपल्या सगळ्यांना या गावापुढे. गप्पा बस. मला टोमणे मारण्यापेक्षा आपल्या घरची आबरू कशी वाचेल ना ते बघ. तू चूक केली आहेस आणि याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. हे बघ, मी जे घडलंय ते स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. ते सोडून मी नाती जपू शकणार नाही. मी साक्ष देणार. या संतोषला अडवायलाच पाहिजे. स्वामी, अहो हे सगळं काय होऊन बसलं माझ्या आयुष्यात? प्रत्येक मुलीचा खरा अलंकार म्हणजे तिचं शील, आणि माझं स्वामी या जगात राहूच नाही असं वाटतंय. पण दादा वहिनीकडे बघून मी स्वतःला सावरलंय. आता मला पंचांकडे न्याय मिळाला तरी माझ्या आयुष्याचं मातेरं व्हायचं ते झालंय. आता कसं होणार माझं? त्यापेक्षा मी अरे संतोष ये. अगे संतोष आलाय, जरा पाणी आण. संतोष सकाळी सकाळी घरी काय झालंय का? हो, बरंच काही झालं. मी घर सोडून आलो. काय? अरे पण हे न्यायासाठी लढायचं असेल ना, तर या अडचणींना समोर जावंच लागेल. अरे अरे पण ही लढाई आमची आहे, आणि आमच्यासाठी तू तुझं घर सोडावं म्हणजे? खरंय भाऊजी, आमच्या घरच्या गोष्टींमुळे तुमच्या घरी वादाने भांडण नकोय तो. म्हणजे तुम्ही लोक माझे कोणीच नाही आहेत का? अरे अरे तसं नाहीये. पण संतोष, तू माझं एक ऐक. तू तुझ्या घरी परत जा. तू तू तुझं घर वाचव. अरे आमच्यामुळे तुमच्यात वाद कशाला? हे बघ संतोष, हवं असेल ना तर आम्ही तक्रार परत घेतो. नाही, त्याची काहीच गरज नाही. मी योग्य गुन्ह्यासाठीच तक्रार नोंदवली, आणि माझ्यासाठी तुम्ही इतकं करता आणि मी तुमचा जराही विचार नाही करावा? अरे तर तू नेहमीच करतोस रे. पण आमच्यासाठी तुला घर सोडावं लागतंय म्हणून? नाही, तुमच्यामुळे नाही, तर दादाच्या वागण्यामुळे. तुमचा काहीच दोष नाही, आणि आता पंचापर्यंत तक्रार गेली आहे ना, तर ती मागे घ्यायची नाही. आणि लोकांना तर कळलंच आहे, आणि मीही घाबरणार नाही. मी साक्ष देणार, कोमलला न्याय मिळवून देणार. भाऊजी, तुमचं म्हणणं पडतंय हो, पण आमच्यामुळे तुम्ही तुमचं घर सोडून आलात याचं वाईट वाटतंय आम्हाला. अगं हे पण घर त्याचंच आहे. संतोष, तू आजपासून इथेच राहा. संतोष ऐकायलाच तयार नाहीये. काहीही झालं तरी तो साक्ष देणारच. त्याच्या एकंदर आविर्भावावरून तेच वाटतंय. समजावून काय किंवा धमकावून काय, काहीच उपयोग झाला नाही. काय डोकं फिरलंय त्याचं कळत नाही. डोकं त्याचं फिरलंय आणि ग्रह माझे फिरलेत. पण हा असा वागतोय म्हणजे मला शिक्षा होणारच. माझी आबरू जाणार. नाही नाही, काहीही करून त्याचं मन वळवायलाच हवं. पण काय करावं? काय करू मी? हा असंच करतो. मंगलालाच त्याला समजावायला सांगतो. मंगला, आले. मंगला बस ना. अहो पण मला खूप भीती वाटते ग. भीती? कसली भीती? अगं आज गावात पंचायत आहे ना, आणि सगळा गाव माझ्या विरुद्ध आहे. माझा सख्खा भाऊ सुद्धा माझ्या विरुद्ध आहे. अशा वेळेस फक्त तूच मला वाचवू शकतेस. तूच तुझं सौभाग्य वाचवू शकतेस.
अहो पण हे सगळं मी कसं करू? तूच करू शकतेस हे. तू प्रयत्न कर. हे बघ आता विचार करण्यात अजिबात वेळ वाया घालवू नकोस. तू असं कर, तू तुझ्या संतोष भाऊजींकडे जा आणि त्यांना समजावून सांग की असं काही करू नका म्हणून. आपली आबरू वाचेल ना. तुझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे. सांगशील ना? हा ठीक आहे. हा. चला निघूया. संतोष, पुन्हा एकदा विचार कर. तू जर कोमलच्या बाजूने साक्ष दिलीस ना तर तुझ्या घरचे चिडतील, रागवतील तुझ्यावर. हो भाऊजी, आमच्यामुळे तुमच्यात वाद नको व्हायला. नाही वहिनी, मला काहीच त्रास होणार नाही आणि मी जे ठरवलंय तेच मी करणार. मी साक्ष देणार. चला निघूया. संतोष भाऊजी, कशी आहेस वहिनी? कशी असणार? उद्या माझ्या नवऱ्याला पंचायतीसमोर उभं करणार आहे. तिथे काय होईल मला काहीच माहिती नाहीये. मी समजू शकतो वहिनी, तुम्हाला याचा खूप त्रास होत असेल. जर समजू शकता तर मग मदत का नाही करत आहेत मला? म्हणजे मी काय करायचं वहिनी? भाऊजी, मी विनंती करते तुम्हाला, माझं सौभाग्य वाचवा. काय? हो, यांच्या विरोधात साक्ष देऊ नका. मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलेलं नाहीये. माझ्यावर एवढे उपकार करा. यांच्या विरोधात साक्ष देऊ नका. यांच्या विरोधात साक्ष देऊ नका. तुम्ही तुमची बाजू मांडा अगोदर. पंच महोदय, समोर उभं असलेल्या या नराधमाने माझ्या बहिणीच्या अब्रूवर हात घालण्याचा प्रयत्न केलाय. आहे का पोरी? हे खरं आहे का? होय पंच, अगदी खरंय. शरदराव, हे खरं आहे का? मी भाऊजींशी बोललीये. कदाचित ते तुमच्या विरोधात साक्ष नाही देणार. नाही, दादांत खोटं बोलते ही. पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात माझ्याकडून हे. हो, खोटारडी. हो, नाही नाही, हा खोटं बोलतोय. याच्या काळ्या कृत्यांचा पुरावा आहे माझ्याकडे. कुठे आहे साक्षीदार? आहे संतोष. काय बघितलंस ते सांग आणि दे साक्ष. संतोष, अरे संतोष, बोल ना. घाबरू नकोस. तू जे काही पाहिलंस ते बोल. सांग त्यांना. बसा. संतोष, साक्ष द्यायला कचरतोयस का? स्वामी, मी काय करू स्वामी? सगळेच माझे नातेवाईक आहेत. एकीकडे भाऊ आणि हा मित्र. काय करू स्वामी? संतोष, आम्ही तुला गीता पठणासाठी दिली होती. ती वाचलीस? ती तू वाचली नसणारच, कारण गीतेचा वाच्यार्थ, भावार्थ, गीतेचं सार तुला उमगलेलं दिसत नाहीये. अरे, धर्मयुद्धात संग्राम सुरू झाल्यावर अर्जुन ज्यावेळी हतबल झाला त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला काय उपदेश केला होता? अर्जुना, अरे तुझ्या विरुद्ध तुझे चुलत बंधू, काके, मामे, भाचे सगळे जरी लढायला विरुद्ध बाजूला उभे टाकले तरी सुद्धा
तू न्यायाच्या बाजूनी लढत राहा. प्रसंगी त्यांचा वध जरी तुझ्या हातून झाला तरी सुद्धा ते क्षम्य आहे. आज तू अर्जुनाच्या भूमिकेत उभा आहे. अरे सत्यासाठी प्रत्यक्ष तुझ्या नातेवाईकांनाही त्याची झळ सोसावी लागली. त्या सत्यापायी त्यांचाही बळी गेला तरी सुद्धा तू सत्याची बाजू योग्य, सत्याची बूज राखण्यासाठी बळी दे. हो, कोमल आणि हिचा भाऊ म्हणतोय ते खरंय. त्यानेच तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. शरद, अजाणतेपणी केलेल्या चुकीसाठी क्षमा असते, पण जाणून बुजून केलेल्या पापासाठी शासन होणं हे आवश्यक असतं. पंचमंडळींनो, याच्या पापासाठी याला जे योग्य आहे ते शासन करा. जशी आज्ञा स्वामीजी. नाही नाही स्वामी, मला माफ करा स्वामी. स्वामी मी चुकलो, माझ्या हातून पाप घडलं. स्वामी मला माफ करा. स्वामी मी कामंद झालो होतो, माझ्या हातून चूक झाली. स्वामी मला माफ करा. स्वामी, हे तुम्हाला आधी माहिती होतं तर तुम्ही आधी शिक्षा का नाही दिली? आम्ही त्याला शासन देऊ शकलो असतो, पण आम्हाला या संतोषच्या हातूनच त्याला शासन घडवायचं होतं. त्याच्या पापाची शिक्षा आम्हाला संतोषच्या हातूनच त्याला द्यायची होती. आज जर संतोष सत्याची बाजू उचलून धरण्यासाठी कचरला असता तर तो त्याच्या मोक्ष मार्गातील अडथळा ठरला असता. आम्हाला हे होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून आम्ही शरदला संतोष करवीच शासन घडवून आणलं. संतोषच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला. पण स्वामी, माझ्या बहिणीची बेअब्रू झाली. आता तिच्याशी कोण लग्न करणार? संतोष, पुढे ये. कोमल, इकडे ये. संतोष आणि कोमल सुखाने संसार करा. जशी आपली आज्ञा स्वामी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय शिवा, खूप आनंदात दिसतोयस. आपलीच कृपा आहे स्वामी. यंदाच्या वर्षी शेतीची सगळी कामं व्यवस्थित झाली आहेत. पीकही चांगलं येईल, पाऊसही चांगला पडलाय, त्याच्याच आनंदात आहे. अरे तुझ्याच मेहनतीचा परिणाम येतो. आम्ही खुश आहोत तुझ्या मेहनतीवर. आम्ही तुला एक भेट देतो आहोत, ती स्वीकार आणि घेऊन जा. बाळ्या, याला एक धान्याचं भरलेलं पोतं दे. काय रे शिवा, तुझी बहीण सुमन गरोदर आहे ना? ती आपली कृपा आहे, ती एकदम बरी आहे. तिची सासरची मंडळी घरात बाळ येणार म्हणून खुश आहेत. स्वामी, येतो मी. ये. बाळप्पा, मनुष्य आपल्या भविष्याबद्दल खूपच आनंदी असतो. होय स्वामी, आणि चांगलंच आहे की आनंदी असणं. असं का वाटतंय तुला? का स्वामी, काही चूक वाटतंय का मला? बाळप्पा, ज्या गोष्टी आपल्या दृष्टिक्षेपात नाही त्याबद्दल असं आवाजवी आनंदी असणं नेहमीच हिताचं असतं असं नाही.
जा, त्याला धान्याचं पोतं दे. हो स्वामी. देबुआ, कशी आहे तब्येत आता सुमनची? व्यवस्थित. नाही पण हल्ली तिला जास्त जेवणच जात नाही. भूक असेल तेवढंच जेवू देत त्यांना. त्यांची तब्येत चांगली आहे आणि बाळाचीही. बाळाची वाढ वैद्यबुवा? बाळाची वाढ योग्य रीतीने होते. अहो पण वैद्यबुवा, हिने जर व्यवस्थित जेवलं खाल्लं नाही तर त्याच्या बाळाच्या वाढीवर तर परिणाम होणार नाही ना? नाही होणार. 4था महिना आहे ना, हळूहळू भूक वाढेल त्यांची. अहो, आम्ही तिला सतत विश्रांती घ्यायचा सल्ला देतो, पण ती सतत काम करते घरात. करू दे की. हो, जितकी शरीराची हालचाल होईल तितकं चांगलं आहे. आणि हे पहा, गर्भार अवस्थेत काम करण्यानं काही नुकसान होत नाही. तुम्ही नका काळजी करू. यांना तर माहीतच असेल. आणि हे पहा, सुमनची तब्येत ठीक आहे आणि बाळाची, तिचं बाळंतपणही व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही सगळे आनंदात राहा आणि तिलाही आनंदात ठेवा. तो तर प्रयत्न करतच आहोत आम्ही, पण काही काळजी घ्यायची असेल तर सांगा. काळजी करण्याचं कारण नाही. मी काही औषध देतो, ती त्यांना वेळेवर द्या. बरं बरं झालं बाई, वैद्यबुवांनी सगळं ठीक सांगितलं म्हणून अगदी काळजी मिटली हो पोरीची. अगं अगं उठू नकोस, विश्रांती घे. बघू, थोडंसं काम करते सासूबाई. हे बघ सुमन, तू अजिबात उठू नकोस, विश्रांती घे. अहो असं काय करता? आत्ताच वैद्यबुवा सांगून गेले ना की अशा दिवसात काम केलेलं चांगलं. अगं तरीही तू घे बघू विश्रांती. झोपून राहा, आराम घे. अहो काय हे, किती प्रेम कराल माझ्यावर. सुमन, स्वामींच्या कृपेने आज आपल्या घरात बाळ येणार आहे. तुला जर विश्रांती घ्यावीशी वाटत नसेल तर आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊयात का? हो, जाऊया. विष्णू, आज सुमनला घेऊन आलास? हो सो. छान. काय सुमन, काय म्हणते तुझी तब्येत? आपली कृपा आहे स्वामी, तब्येत अगदी छान आहे. स्वामी, वैद्यबुवा येऊन गेले घरी. ते म्हणाले की सगळं छान आहे. बा, छान छान. बाळाची बातमी समजल्यापासून सगळे घरामध्ये आनंदित आहे. हा आनंद असाच राहावा म्हणून तुमचा आशीर्वाद असू द्या. अरे, आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीची आहे. तुम्हाला छानसं बाळ होणार, आनंदी आनंद होणार. पण सुमन, जर का काही मागे पुढे झालं तर ते सहन करायची तयारी ठेव. स्वामी, आपण असताना आम्हाला कसली आले काळजी? आम्हाला खात्री आहे स्वामी की सगळं ठीक होईल. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आज्ञा द्या स्वामी, येतो आम्ही. विष्णू, सुमन, कधी कधी आमच्याही हातात काही गोष्टी नसतात. सुमन, कसला विचार करतेस तू? कसलं नाही, कुठे काय? अगं, मला नाही सांगणार होय. हे बघ,
स्वामींचं दर्शन घेऊन निघाल्यापासून मी बघतोय तू कसला तरी विचार करतेस. काय झालंय? काय चाललंय तुझ्या डोक्यात? अहो, तुमच्या लक्षात आलं का स्वामी आज काय बोलले ते? काय? स्वामी म्हणाले पुढे मागे काही झालं तर सहन करायची ताकद ठेव. बरं मग? बरं मग काय? स्वामी असं का म्हणाले असतील? मला खूप भीती वाटते. अगं, स्वामींची आपण किती वर्ष झाली भक्ती करतोय, त्यामुळे त्यांच्या बोलण्याने घाबरण्यासारखं काहीच नाहीये. उलट ते आपण सावध व्हावं म्हणून आपल्याला तसं बोलले. एवढं सुद्धा तुला कळलं नाही. आणि हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण काळजी घ्यावी म्हणून ते बहुधा तसं बोलले असतील, आणि आपण तर काळजी घेतच आहोत. अहो पण मी काय म्हणते? अगं, आता पण नाही आणि बिन नाही. उगाच नसते विचार करू नकोस. चल बरं निघूयात. सुमन, अगं स्वामींनी स्वतः सांगितलं ना की बाळ होणार आहे म्हणून. मग एवढी काळजी करण्यासारखं काय? मग ते असे म्हणालेच का? त्यांना आपल्याला काही सुचवायचं नसेल ना? नाही, त्यांना जर सुचवायचं असेल ना तर त्यांनी सरळ सुचवलं असतं आपल्याला. अगं, त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून ते तसं बोलले. आणि शिवाकडे ते तुझी चौकशी करतात नेहमी. अहो, शिवाकडे जायचंय ना? तुम्ही म्हणत होतात ना जाऊन येऊया म्हणून. नाही, पण आता नको. तू पण थोडी थकली आहेस. आपण सरळ घरी जाऊया, ठीक आहे? चल. शारदा, ये शारदा. हा आहे, या. हो, आलो आलो. अहो काय आहे, किती वेळ? आणि हे काय? हे पोतं कुठून आणलं? अगं पोतं काय, आशीर्वाद म्हण, आशीर्वाद. म्हणजे? अगं शारदा, मी आज खूप आनंदात होतो. मी स्वामींना म्हटलं, स्वामी यंदा आमच्या शेतात खूप चांगलं पीक येणार. त्यावर स्वामी खुश झाले आणि मला स्वामींनी हे पोतं दिलं धान्याचं बक्षीस म्हणून. काय? हे बक्षीस स्वामींनी तुम्हाला दिलंय? हो का? अहो पण हे असं बक्षीस स्वामी का देतील? अगं शारदा, स्वामींना वाटलं त्यांनी दिलं. हे बघ, आता याचा विचार मी फार करत नाही. बघ शारदा, अशी धान्याची पोतीच्या पोती आपल्या शेतात पिकतील. यंदा मागच्या वर्षीपेक्षा जास्त पीक मिळणार आणि ते विकून आपल्याला चांगले पैसे मिळणार. हो खरंय, मी शेत पाहिलंय. यावर्षी पीक जास्त आहे, दुपटीनी आहे. अगं काय सांगू काय तुला, शेत बघून कळतं बघ. यंदा दुप्पट पीक येणार. पीक चांगलं म्हणजे भाव चांगला. शारदा, याच्या पुढे आपली भरभराट होणार बघ. आपण आपल्या बाळासाठी छानसा दागिना करून घेऊ शकू. नक्की करू. दागिने करू, कपडे घेऊ, तू म्हणशील त्या वस्तू घेऊ. खरंच? खरं, अगदी खरं. शारदा बघ, हळूहळू आपली सगळी चणचण दूर होईल.